नमस्कार, मी अश्विनी स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज फ्रीमध्ये मशीन क्लास याचा भाग चौथा याच्यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। भाग तिसऱ्यामध्ये आपण पेपर कटिंग पाहिली, प्रिन्सेस कटोरी याची पेपर कटिंग आपल्याला डिटेलमध्ये बघितली आहे। तर आज भाग चौथा आहे, याच्यामध्ये आपण अस्तर कटिंग करणार आहोत। अस्तरवर डायरेक्टली ब्लाऊजवर आता कटिंग करणार आहोत। भाग तिसरा जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही जाऊन नक्की बघू शकता। आपल्या यूट्यूब चॅनलवर तो मी अपलोड केलेला आहे, तर व्हिडिओ डिटेलमध्ये नक्की बघा। तर चला, आज आपण अस्तर कटिंग करणार आहोत। तर याचा सगळा डिटेलमध्ये व्हिडिओ आपण मी तुमच्याशी शेअर करते। स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं काही सांगते, कसा कटिंग वगैरे करायचा काय। तर इथे तुम्ही बघू शकता, मी अस्तर घेतलेला आहे 80 सेंटीमीटरचा हा अस्तर आहे, तुम्ही बघू शकता। आपला ब्लाऊज पिसाच्याच मॅचिंगचा अस्तर घेतलेला आहे। 80 सेंटीमीटर हा अस्तर सगळ्यांनाच पुरतो, म्हणजे शॉर्ट बाही असेल 3.5 4 अशी पाचची, तर कितीही हेल्दी बाई असेल, कितीही बारीक बाई असेल, तर त्यांच्यासाठी 80 सेंटीमीटर अस्तर खूप होतो। फक्त बाही जर फुल स्लीवची असेल, फुल असेल 10ची 10.5ची अशी असेल तर 1 मीटर अस्तर हा लागतो। तर इथे मी 80 सेंटीमीटर अस्तर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला अस्तरवर कटिंग करायची आहे, तर आपण अस्तर व्यवस्थित अंतरून घेऊया। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आपले मशीन क्लासचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आता आपण हा अस्तर मी तुम्हाला दाखवते। म्हणजे बघू शकता तुम्ही, आपण पूर्ण अस्तर असं अंतरून घेतलेलं आहे। ओके, आता आपल्याला याच्यावर काय करायचं आहे, अगोदर व्यवस्थित असा, जर कुठे चुरगळलेला असेल, तुम्ही जर नवीन शिकणारे असताल आणि कुठे चुरगळलेला वगैरे असेल तर व्यवस्थित हाताने प्रेस करा किंवा इस्त्रीने प्रेस करा। कारण बऱ्यापैकी नवीन म्हणजे शिकणाऱ्या मैत्रिणी जे असतील त्यांना व्यवस्थित असं जमत नाही, कुठेच अशी घडी वगैरे पडलेली असेल तर त्यांना व्यवस्थित असं जमत नाही। तर त्यासाठी आपला अस्तर जो आहे तो व्यवस्थित असा घ्या। आता इथे तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ठेवायचा आहे फर्ट पार्ट हा कोणता येतो, बॅक साईडचा। तुम्ही बघू शकता, जिथे आपली घडीची साईड आहे, आपण अस्तर हे फोल्डिंगमध्ये घेतलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही, अस्तर फोल्डिंगमध्ये घेतलेलं आहे। तर आता आपल्याला जी फोल्डिंगची जी अस्तर आहे ह्या साईडची, बरोबर, ह्या साईडला आपल्याला हा पार्ट, आपला पाठीमागचा पार्ट इथे पहिला ठेवून घ्यायचा आहे। आता मी याच्यावर बरोबर जसं तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी तसंच आता आपण याच्यावर ड्रॉ करून घेऊया। जिथे जिथे आपण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा वगैरे काही घ्यायचं नाही आहे, जिथे आपण पेपर जसा ठेवला आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं हे करायचं आहे, ड्रॉ करून घ्यायचं आहे। बॅक साईडचा पार्ट हा घडीच्याच साईडने आला पाहिजे, याच्यामध्ये जॉईंट वगैरे आपण कुठेही देऊ शकत नाही, हा घडीच्याच साईडला आला पाहिजे। आता इथे बघू शकता तुम्ही, आपला बॅक पार्ट इथे ड्रॉ करून झालेला आहे। आता आपण वगैरे म्हणजे पहिलं कधी कधी कोणी जर जास्त हेल्दी असेल तर पहिले सगळे पार्ट याच्यावर ठेवून बघायचे। आता आपलं माप समजा कमी आहे तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही येणार, पण ज्यांचं माप जास्त आहे, चेस्ट वगैरे जास्त असते, तर त्यांच्यासाठी अगोदर सगळं व्यवस्थित चेक करून बघायचं, त्याच्यानंतरच अस्तर कटिंग करायचं आणि मेन फॅब्रिक कटिंग करायचं। आता आपण इथे ही बघू शकता, जसं तुम्ही, ही ओपन साईड आहे, बरोबर, ही ओपन साईड आहे। याच्यावर आपल्याला जिथे गोटपट्टी येते, हा जो गोट आहे ना, ह्या साईडला कधी पण बाहीचीच कटिंग करायची, अशी ओपन साईडला वगैरे नाही करायची, इथे नाही करायची, कारण इथे ऑलरेडी धागा इथे कट केलेला असतो, तर फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही। तर जी गोटपट्टी आहे त्या साईडला आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे। तर चला, आता आपण याच्यावर बाहीचं कटिंग ठेवूया।
इथे बघू शकता तुम्ही आपली बाहीची ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण याच्यानंतर आपला जो हा पार्ट आहे हा घेणार आहोत. प्रिन्स कटोरीला शक्यतो अस्तर म्हणजे 80 सेंटीमीटर असेल आणि समजा स्लीव जास्त असतील तरी पण 80 सेंटीमीटरमध्ये इझिली होऊन जातं. कारण प्रिन्स कटोरी हा खूप सोपा पॅटर्न आहे. म्हणजे कटिंग करायला पण आणि ब्लाऊज स्टिचिंग करायला पण एकदम सोपा पॅटर्न आहे. आता आपण हा फ्रंट पार्ट जो आहे तो पण इथे ड्रॉ करून घेऊया. आपल्याला एकदा पेपर पॅटर्न कटिंग झाल्यावर कशातही कुठेही एक्स्ट्रा किंवा कमी जास्त आपल्याला घ्यायची गरज नाही. जसं आपण कटिंग केले, जसं तुम्हाला मागच्या भागामध्ये मी कटिंग जशी पूर्णपणे दाखवली अगदी त्याप्रमाणे कटिंग झाल्यावर आपल्याला कशातच काहीच वाढवून घ्यायचं नाही आहे. आता बघू शकता आपला हा पार्ट पण इथे ड्रॉ करून झालेला आहे. आता आली आपली कटोरी. आता ही कटोरी आपण इथे ठेवून हे करूया. जितका कपडा वाचवता येईल तेवढा कपडा वाचवायचा आहे अस्तरला. कारण कधी कधी खालच्या साईडने पट्टी कमी पडते, तर कधी कधी हुक बटन याच्यासाठी पण अस्तर लागतं. त्यासाठी जेवढं होता होईल तेवढं अस्तर व्यवस्थित नाही. आपलं बॅक पार्ट, परत फ्रंट साईड, प्रिन्सेस कटोरी आणि स्लीव्ज बाहीची पण आपली ड्रॉ करून झालेलं आहे. तुम्ही बघू. आता आपलं सगळं व्यवस्थित असं ड्रॉ झालेलं आहे. आता जसं आपण ड्रॉ केलेलं आहे आपल्याला त्याच्यावरच कटिंग करायची आहे व्यवस्थित. जर कटिंग करताना तुमचं अस्तर वगैरे हलत असेल तर तुम्ही पिन लावू शकता. आपण जी भाग पहिल्यामध्ये जी तुम्हाला दाखवला होता आहे मशीनचे सामान काय काय लागतं त्याच्यामध्ये जो पिनांचा रोल मी दाखवला होता ती पिन तुम्ही याला सगळ्या पार्टला एक एक ठिकाणी इथे लावू शकता आणि मग कटिंग करू शकता. त्याने तुम्हाला इझिली कटिंग होईल. जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत कपडा वगैरे सगळं असा कटिंग करताना सटकतो कपडा. अस्तर जरी असेल तरी पण सटकतं. तर त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित असं पिनअप करून जर घेतलं तर तुम्हाला कटिंग करायला पण एकदम सोपं जाईल. अशा प्रकारे आपली अस्तरची कटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित अशी अस्तरची कटिंग झालेली आहे. आता आपण आपल्या ब्लाऊज पीसवर कटिंग करूया. त्याच्या अगोदर आपला जो गळा आहे बॅक साईडचा तो पहिला कटिंग करून घ्यायचा आहे. बॅक साईडचा गळा आपण कटिंग करूया. आता बॅक साईडच्या गळ्याला काही वेगळं माप नाही आहे. जसं आपण पुढच्या साईडला माप घेतो गळ्याच्या तसंच मागच्या साईडला पण माप आहे. तेच माप आहे. गळ्याची रुंदी ही 2.5 घ्यायची आहे. गळ्याची रुंदी 2.5 घ्यायची आहे. आणि उंची आपला गळा कितीचा आहे, तुमचा गळा जितका काही असेल तितका आपल्याला याच्यावर घ्यायचा आहे. तर समजा 11. तर हा तर नॉर्मल गळा आहे पण बऱ्याच जणांना डीप गळा लागतो किंवा कमी डीपचा गळा लागतो. किती डीप घ्यायचा म्हणलं किती काय कसं काय माप घ्यायचं. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा छोट्या छोट्या ट्रिक मी अपलोड केलेल्या आहेत की जर जास्त गळा डीप हवा असेल किंवा कमी डीप हवा असेल तर कसं काय माप घ्यायचं ते आपल्या त्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या ट्रिक्समध्ये ते मी शेअर केलेलं आहे. तुम्ही ते पण जाऊन बघू शकता की बाबा डीप गळा जर घ्यायचा असेल तर कसं काय माप घ्यायचं, कशी फिनिशिंग करायची याचा छोटे छोटे ट्रिक शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर त्याच्यावर पण तुम्ही जाऊन बघू शकता. तर दोन्ही साईडला माप व्यवस्थित मापून घ्यायचं आहे. खालच्या साईडने थोडीशी जर रुंदी जास्त कमी झाली तरीही चालते, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण पहिला गळा गोलच घेऊया. आता गोल गळा घेताना इथे कोणाचा परफेक्ट गोल गळा येत नाही. व्यवस्थित असा कधी कधी कोणाचा छोटा येतो कोणाचा मोठा येतो. तर इथे आपल्याला 1 इंचावर मार्क करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथून आपण 1 इंचावर मार्क केला आहे आणि बस असा शेप द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही असा गोल शेप दिलेला आहे मी. तर आता आपण याची कटिंग करूया. ही गळ्याची पट्टी अस्तर पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस कट झाल्याच्या नंतर
पूर्ण ब्लाऊज शिवेपर्यंत अस्तरचा कोणताही तुकडा टाकून किंवा फेकून द्यायचा नाही आहे. कोणताही अस्तरचा जो कपडा उरलेला असतो तो कामाला येतोच. आता ही गळ्याची पट्टी आहे. आता पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेलच की कशासाठी यूज करायची. ती गळ्याची पट्टी पण आपल्याला सांभाळून ठेवायची आहे. आणि अस्तरसुद्धा कधीही फेकून वगैरे द्यायचं नाही. म्हणजे सगळेच तुकडे सांभाळून ठेवू नका असं नाही म्हणत आहे मी. म्हणजे मोठे तुकडे कोणाकोणाचं कमी माप असतं, 8-7.5ची छाती असते, तर त्याच्यामध्ये जो अस्तरचा कपडा उरतो तो तुम्हाला एखाद्याचा सिम्पल 4 टक्सवाला ब्लाऊज शिवला तर त्यासाठी पट्टीसाठी कामं येतो, तर कुठे गळ्याच्या पट्टीसाठी कामं येतो. तर अस्तर जो अखंड उरतो बाबा तो व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे. बरं, शक्यतो सध्या ते असो, पण आता आपण सध्याला आपलं ब्लाऊज जे कटिंग केलं आहे त्याचा अस्तर जे उरलेलं आहे ते व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे. आपल्याला हुकपट्टी, बटनपट्टी, आयपट्टी करण्यासाठी लागतं. तर चला आता आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करूया. आता हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. आता हा कसा अंतरायचा ते मी तुम्हाला सांगते. आता इथे बघू शकता ही लांबीची जागा आहे, बरोबर, म्हणजे उंच. शक्यतो सगळे ब्लाऊज पीस कसे अंतरायचे, असे आडव्या घडीने, बरोबर. हे बघा अशी आडवी घडी, कळली तुम्हाला? ही बघा आडवी घडी. शक्यतो दोन्ही साईडकडून आहे ना ब्लाऊज पीस जर समजा मोठा असेल, आता चांगल्या क्वालिटीचे पण ब्लाऊज पीस असतात, बरोबर. तर चांगल्या क्वालिटीची ब्लाऊज पीस, चांगल्या क्वालिटीचा असो किंवा हलक्या क्वालिटीचा असो, पण आपल्याला पण अस्तर जो फॅब्रिक असतो तो उरवायचा असतो. कधी कधी काही प्रॉब्लेम होतो ब्लाऊजमध्ये, तर कधी पण जेवढा कपडा वाचेल, म्हणजे कटिंग करून जेवढा कपडा वाचेल तेवढा कपडा कधी पण वाचवायचा, सगळाच वेस्ट करायचा नाही. तर आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईड. आता पहिली तुम्हाला जी घडी दाखवली त्या घडीमध्ये पण एकदा पॅटर्न ठेवून बघायचं की बाबा बसतंय का, म्हणजे एकदम परफेक्टली बसतंय का. तर तशी कटिंग करू शकता. त्या कटिंगमध्ये जास्त कपडा उरतो आणि ह्या कटिंगमध्ये पण कपडा उरतो, पण ब्लाऊज पीसवर डिपेंड असतं की ब्लाऊज पीस किती आहे तुमचा त्याच्यावर. तर तिथे बघू शकता आपण ही साईड, ह्या साईडला पण तुम्ही अस्तर ठेवून कटिंग करू शकता. पण आता झालं आहे काय, आता इथे तुम्ही बघू शकता बॉर्डर एकाच साईडला आहे डिझाईनची, बरोबर. ही बघा बॉर्डर एकाच साईडला आहे डिझाईनची. तर त्यासाठी आपल्याला ही अशी उभी घडी करावी लागेल, तुम्हाला जशी मी पहिली सांगितली ती अगदी तशीच. का तर भाईला ही डिझाईन व्यवस्थित परफेक्टली आली पाहिजे. आता सध्याला सगळ्याच साड्यांवर अशी डिझाईन असते, म्हणून मी असा ब्लाऊज पीस घेतला तुम्हाला डायरेक्टली दाखवायला. तर आता आपण तिची उभी घडी मी तुम्हाला दाखवते. सगळ्यांना असं वाटतं की बाबा ब्लाऊज खूप सोपे असतात, त्यात काय कटिंग केलं शिवलं की झालं. आता तुम्हाला दाखवते. आता इथे बघू शकता ह्या साईडला पूर्ण डिझाईन आहे, बरोबर. ह्या साईडला बघा इथपर्यंत डिझाईन आहे, इथे डिझाईन नाही आहे. जे आता म्हणजे कमी बारीक लोक असतात, बारीक लेडीज असतात 7-7.5, त्यांच्यासाठी होऊन जातं. पण जे हेल्दी असतात त्यांची 9, 9.5, 10ची छाती असते, त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम म्हणजे बसतात बरोबर, पण जॉईंट वगैरे द्यावा लागतो व्यवस्थित, अशी ती डिझाईन पण बसली पाहिजे. आता इथे बघू शकता. आता आपण इथे पहिली भाई कटिंग करूया. पहिला तर बॅक पार्ट कटिंग करायचा असतो, पण इथे आपली डिझाईन ही अशी असल्यामुळे आपण पहिली भाई कटिंग करूया. आता इथे बघू शकता तुम्ही आपला थोडासा एक्स्ट्रा इथे उरती जागा, तरी आपल्याला ह्या साईडला कटिंग करावी लागेल कारण डिझाईन असल्यामुळे. इथे मी 3 लावून घेते. आता आपण इथे कटिंग करूया. थोडा एक्स्ट्राच कपडा सोडायचा कधी पण. एक्स्ट्रा कपडा सोडून आपण कटिंग केली आहे. इथे जी आपली फोल्डिंगची हे होती ते पण आपण वेगवेगळी करून घेऊया. आपण कटिंग करतो किंवा वरूनच असा कटिंग करून आलेला असतो. काही ब्लाऊज पीसचे जॉईंट असतात. तर इथे आपण
तुम्ही बघू शकता. इथे आता आपण सगळे पार्ट ठेवूया एकदा, मग त्याप्रमाणे कटिंग करूया. आता हा पार्ट जसा आपण कटिंग केलेला आहे, म्हणजे ही जी बंद बाजू आहे ती तशीच ह्या साईडला पण बंद बाजूनेच ठेवायचं आहे. जिथे आपली घडीची साईड येते अगदी तिथे. म्हणजे बघू शकता तुम्ही, आपण व्यवस्थित असं थोडी थोडी जागा सोडून इथे हे केलेलं आहे, अस्तर ठेवलेलं आहे. आता आपण जसं तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे कटिंग करून घेऊया. सगळं थोडा थोडा एक्स्ट्रा भाग ठेवून कटिंग करूया. एकदा सगळ्या ब्लाऊज पीस थोडा सटकता आहे तर एकदा पिन लावून घेते, म्हणजे कपडा इकडे तिकडे हलणार नाही. इथे तुम्ही बघू शकता आपली पूर्ण कटिंग अशी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी कटिंग पूर्ण अशी रेडी झालेली आहे कट करून. तर आता आपण हे ब्लाऊज जे कटिंग केलेलं आहे ते पूर्णपणे कसं स्टिच करायचं, काय करायचं हे आता आपण पुढच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. व्यवस्थित असं पुढच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही कोणी जर भाग 1, भाग 2, भाग 3 जर बघितला नसेल तर नक्की. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.